स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। लोकसभेमध्ये कोण निवडून येणार हे तर आम्हाला माहीत नाही, परंतु आमचा जे पक्ष आहे, आम्हाला जे पक्ष काम करेल त्या पक्षापासून आम्ही राहील। आणि प्रश्न झाला कोणाला वोटिंग करायचं ते तर गोपनीयता आहे। आमच्यासाठी जे काम करेल त्या पक्षाला आम्ही निवडून आणू। मी कुणाचाही विरोध करू शकत नाही की किंवा काँग्रेस किंवा भाजपचं। आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्ही स्वतः लढलो। देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष 70-75 वर्ष झाले तर आम्हा किन्नर लोकांना स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं। आमचं जी काम करेल आम्ही त्यांच्या मागे पाठिंबा देऊ। हमको जो साथ देंगे हम उनके पीछे रहेंगे। हमारे गुरु बोले जहाँ खड्डा है पड़ेंगे हम। हमारे गुरु जो बोले वो। ते 1000 रुपयात आम्ही 1100चा गॅस सिलेंडर आणायचं, कामचं घर चालवायचं सरकारने विचार करावा। जय हिंद। लोकप्रधान न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 2024 ची लोकसभाची निवडणूक ही जोरात रंगत आली आहे। एकीकडे काँग्रेसचे उमेदवार तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार। सोलापूर शहरात काँग्रेस आणि भाजपाचा प्रचार हा जोरात सुरू असून आपल्या आपल्या पक्षाच्या परीनं सोलापूर शहरातील अनेक भाग हा प्रचाराच्या माध्यमातून पिंजून काढण्याचा सध्या उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा कल लागलेला आहे। त्याचबरोबर 2004 असो किंवा 2009 असो या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी समाजाची मतदार यादीमध्ये समाविष्ट नव्हती। महिला मतदारसंघ आणि पुरुष मतदार यादी याचबरोबर तिसरी वर्गीकरण करून तृतीयपंथी यांची मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यात आली। 2014 नंतर 2019 यावेळेस देखील तृतीयपंथी यांना मतदानाचा अधिकार मिळाला। आज आपल्यासोबत प्रत्यक्षात सोलापूर लोकसभेचा आढावा घेण्यासाठी सोलापूर शहरातील तृतीयपंथी हजर आहेत। काय त्यांचा अशा प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाला त्यांचा कल जात आहे त्याची थोडीशी आढावा घेण्यासाठी लोकप्रधानची टीम या तृतीयपंथींच्या काही सदस्यांसोबत। नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आज सध्या सोलापूर शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लागली आहे। एकीकडे काँग्रेस पक्षाचे प्रणिती शिंदे तर दुसरीकडे भाजपचे राम सातपुते हे दोन्ही उमेदवार कट्टर आहेत आणि दोघांमध्ये एक वेगळी फाईट होणार आहे। काय वाटतं तुम्हाला या लोकसभेमध्ये कोण निवडून येणार? लोकसभेमध्ये कोण निवडून येणार हे तर आम्हाला माहीत नाही, परंतु आमचा जे पक्ष आहे, आम्हाला जे पक्ष काम करेल त्या पक्षापासून आम्ही राहील। आणि प्रश्न झाला कोणाला वोटिंग करायचं ते तर गोपनीयता आहे। आमच्यासाठी जे काम करेल त्या पक्षाला आम्ही निवडून आणू। आम्ही कोणाचंही नाव घेत नाही की काँग्रेस येईल किंवा भाजप येईल। पण एकंदरीत पहिल्या असता 2004 आणि 2009च्या साली तृतीयपंथीयांची मतदार यादीमध्ये नावं नव्हती, त्यांना मतदान करण्याचा अधिकारही नव्हता। त्यावेळेस मतदार यादीमध्ये तृतीयपंथी यांची समाविष्ट करण्यात आली। 2019 देखील हा तृतीयपंथीयांसाठी मतदानाचा अधिकार घेऊन आलं। त्या अनुषंगानं मागील 10 वर्षानंतर आज तृतीयपंथीयांची मोठी लोकसंख्या या ठिकाणी म्हणजे मतदार हा जास्त आहे। हा जास्त मतदारसंघ एक मोठ्या प्रमाणाचा फरकही जाणून देण्यात काम करू शकतो। तर या तुमच्या या मतदान कितपत आणि कुठल्या पक्षाला फायदेशीर ठरणार? मी पहिला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते की 2014 पासून जे तुम्ही म्हणताय की तुमच्या कम्युनिटीला मतदानाचा अधिकार दिला किंवा तुमचा समावेश केला 24ला हां, तर आमची जी याचिका होती दिल्ली हायकोर्टात 2006 रोजी दाखल केलेली होती। त्या टायमाला काँग्रेसची सत्ता होती किंवा भाजपची सत्ता होती। या भाजपनं काँग्रेसच्या सत्तांनी आम्हाला हे मान्यता दिली नाही। आम्हाला मान्यता दिली दिल्ली हायकोर्टाकडून। मी कुणाचाही विरोध करू शकत नाही की किंवा काँग्रेस किंवा भाजपचं। आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्ही स्वतः लढलो। 2006 साली आम्ही दिल्ली हायकोर्टाला गेलो। दिल्ली हायकोर्टापासून 2011ला आमचा निकाल झाला। 2011ला निकाल झाल्याच्या नंतर तृतीयपंथी हे एक माणूस आहे म्हणून आम्हाला जे स्थान आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून मिळालं ह्यांच्याकडून मिळालेलं नाहीये। म्हणजे एकंदरीत भाजप असो किंवा काँग्रेस असो सत्ता भोगली, मग तृतीयपंथीयांचा कुठल्याही प्रकारचा मतदानाचा वर्गीकरण न करता देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष 70-75 वर्ष झाले तर आम्हा किन्नर लोकांना स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं। देशाला स्वातंत्र्य होऊन 70-75 वर्ष झाले तरी आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं। आम्हाला स्वातंत्र्य मिळालं 2011 पासून। 2011 पासून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले। मोदी सरकारच्या ह्याच्यात आमचे काही गोष्टी चांगल्याही झाल्या, काही गोष्टी वाईटही झाली। आणि प्रश्न झाला कुठला विधायक आमदार खासदारांचा, आमचं जी काम करेल आम्ही त्यांच्या मागे पाठिंबा देऊ। म्हणजे एकंदरीत पहिला असं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 पक्ष आहेत आणि दोन्हीही एक ताकदवर आणि मजबूत पक्ष आहेत। एकीकडे प्रणिती शिंदे तर दुसरीकडे राम सातपुते आहेत। तुमचा कल कुठल्या पक्षाकडे जातोय थोडक्यात माहिती? हे गोपनीय आहे, आम्ही कसं सांगू शकतो कोणाला। आणि पक्षाकुंड तर नाही नव्हे तर मी काय म्हणते आमचे जी कामं केलेत, आता मी थोड्यासाठी नाव घेते, कुठल्याही पक्षाला राग नाही येत। आमचं जे काम आहे देशमुख मालकाकडे जाऊन थांबलो आम्ही, विजयकुमार देशमुख मालकाकडे। ते एक भाऊ समजा किंवा वडीलधार समजा काही समजा, आमची जी किंमत करतात आम्ही जाऊन थांबल्याबरोबर आमची कुठलीही कामं त्यांनी थांबवत नाही। परिणिती शिंदे ताईंना तर अजून पत्र आम्ही आमच्या वार्डात बघितलं नाही, कधी आमच्या तृतीयपंथीयांचं सुख दुःख बघितलं नाही, त्यांनी कधी येऊन विचारलंही नाही।
आम्ही त्यांच्याबद्दल तर बोलू शकत नाही. आमचे जे कामं झाले ते सांगतो. परत झालं आमचं काही तृतीय पंथांचं हॉस्पिटलचं काम, दवाखान्याचं काम कुठलंही राहू दे. आता बाबा मिस्त्री आहेत सिव्हिलमध्ये, त्यांनी कुठल्याही गोष्टी न विचार करता, न स्त्री न पुरुष, आम्ही किन्नर असू काही असू, एक फोन लावलं तर अर्ध्या रात्री सुद्धा बाबा मिस्त्री येऊन थांबतात. आता ते काँग्रेसचे आहेत, मी ना काँग्रेसकडे बोलते ना भाजपकडे बोलते. आम्हाला जे आमचं काम करतात आम्ही त्यांच्या पाठीमागं. तुम्हाला काय वाटतं आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचंही मतदार यादीमध्ये नाव असलं, तुम्हालाही मतदानाचा अधिकार आहे. कुठल्या पक्षाकडे तुमचा अधिकार आहे? कुठल्या पक्षाकडे कल जाईल तुमचं? गुप्त है, अब मैं कैसे बोल सकती हूँ? काय म्हणलात आपण? जे हमारे गुरु बोलेंगे वही. गुरूंचा कल काहीही नाही. गुरूंचा कल हा तटस्थ आहे. नहीं, लेकिन हमारे में जो हमको जो साथ देंगे हम उनके पीछे रहेंगे. जो हमारा सुख दुख में साथ देते हमारे गुरु देते. हमारे गुरु बोले जहाँ खड्डा है पड़ेंगे हम. हमारे गुरु जो बोले वो सही. आपको क्या लगता है? हमारे गुरु जो क्या बोले वोच करने का है. म्हणजे एकंदरीत पाहिलं असता मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. 2004 असो, 2009 असो किंवा 2024 आता येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये कुठेतरी 2004 पासून ते आजगत तृतीयपंथीयांचा समाज हा मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये वाढत आहे आणि लोकसंख्या म्हणजे एकंदरीत मतदान संख्या ही जास्त आहे. एक मोठा मतदार गट्टा त्याला आपण म्हणू शकतो. तो जर एखाद्या पक्षाला मिळालं, भाजप असो किंवा काँग्रेस असो, त्याला काय परिणाम होईल? परिणाम आमच्याबद्दल किंवा समाजाबद्दलचं तर आम्ही सांगू शकत नाही. कारण का जे राजकारण चाललंय ते राजकारण लोकांनाच माहिती आहे. आमचा धंदा काय, सकाळी उठाव, आमच्या घरातले कामावर मागून खाल्ल्याशिवाय तर आमचं पोट भरत नाही. आम्ही तर कुठल्या कामाधंद्याला नाही, नोकरीला नाही. ते सरकारने पण आमचा पण विचार काहीतरी करावा अशी आमची अपेक्षा आहे. आमच्यात कम्युनिटीमध्ये पण काही किन्नर शिकलेले आहेत, माझे काही चेले शिकलेले आहेत, काही भरतीला थांबल्यात, काही कोर्स करायला. त्यांनी आता गोपनीयता ह्या हिशोबानं चालत होते आतापर्यंत. आता आम्ही म्हणलो की आम्हालाही सुद्धा स्थान मिळाले, आता गोपनीयता ठेवायची गरज नाही आमच्या समाजात. तर खुलून आम्ही आता समक्ष यायला लागलो. सरकारांनी आमचाही विचार करावा. फक्त स्त्री आणि पुरुष दोनच जाती नव्हेत, तर आम्हीही तुमच्या समाजातला एक घटक आहे. आम्ही काय वर्ण पडलेलं नाही, आम्हीही तुमच्या समाजातला हिस्सा आहे. आम्हालाही एका स्त्री आणि पुरुषांनीच जन्म दिलेला आहे. आमच्यासाठी पण सरकारांनी विचार करावा हे मी सांगते. पण आगामी काळात समजा योगायोग भाजपची सत्ता जर आली किंवा काँग्रेसची सत्ता आली, योगायोग म्हणतोय मी, जर सत्ता आली काँग्रेसची किंवा भाजपची, काय अपेक्षा असतील तृतीय पंथांच्या तुमच्याकडून? आमच्या अपेक्षा 2006 पासून सतत लढतच आलेलो आम्ही. अजूनही आमची जे काय अपेक्षा असेल ते आम्ही त्यांच्या पुढे मांडू. किस्मत की बात है, जब जिंदगी में गनगोत और घर वालों ने साथ नहीं दिया तो ये समाज और ये सत्ता वाले क्या साथ देंगे? 2014 असो किंवा 2019 असो, या काळामध्ये भाजपचे लोकसभेला उमेदवार होते, ते निवडून आलेत. पण त्यांच्याकडून आजपर्यंत तुमच्या काही अपेक्षा होते सरकारकडून, जे मान्य होणं ते गृहीत धरून कुठल्या मान्य झाल्यात का? नाही झाले अजूनपर्यंत. तरी एक फक्त मान्य झाली, ते पण आम्ही पेन्शनची जी मागणी केली होती, 1000 रुपये पेन्शन आता त्यांनी लागू केलेले आहेत. 1000 रुपये 1100 रुपये आता गॅस सिलेंडर झाले. ते 1000 रुपयात आम्ही 1100चा गॅस सिलेंडर आणायचं का आमचं घर चालवायचं हे सरकारने विचार करावा. अजून या व्यतिरिक्त कुठल्या काही अपेक्षा आहेत? काही अपेक्षा आहेत आमच्या तृतीयपंथी समाजांसाठी घरकुल योजनेचं केलं. परत स्त्रियांना जसं तुम्ही गट योजना म्हणून किंवा त्यांना बँक लोन म्हणून त्यांना जी सहायता करून तुम्ही पुढे घ्यायचं काम करावं, तसं आमचंही किन्नर लोकांचं काय विचार करा तृतीयपंथ्यांचं, हे माझी अपेक्षा आहे. तुम्हाला काय बोलायचं, काय वाटतं तुम्हाला, तुमच्या अपेक्षा मान्य आहेत का? हाँ मान्य है सब. मतलब हम सब जो मांग रहे हो हमारी मान्यता पूरी मिले तो अच्छी बात है. कौन सी पक्ष से आपकी मान्यता पूरी सब कौन सी भी पक्ष आने से भी हमारे को कौन सा पक्ष आता मालूम है क्या? अब कौन सी पक्ष को मतदान? कुछ नहीं है, जो हमारे गुरु बोलेंगे वही बोलेंगे. जो हमारा गुरु बोलेंगे वही. आपको क्या लगता है? जो हमारी मॅडम वहीच आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं असता तृतीयपंथीय समाजामध्ये कुठेतरी एक यांचे जे गुरु आदेश देतील त्या आदेशाला पूर्णतः फॉलो करून ज्या पक्षाचा प्रचार होईल, ज्या पक्षाचा निर्णय होईल, त्या पक्षाला या लोक मतदान करण्याचा असं ठामपणे निश्चित घेतलं आहे. एकंदरीत पाहिलं असता वर्गवारीनुसार तृतीयपंथीयांची कुठेतरी एक मतदानाची मोठी संख्या सोलापूरमध्ये आहे. यांच्या काही रास्त मागण्या देखील आहेत. 2014 असो 2019 असो, या दोन्ही टर्मच्या वेळेला भाजपचे खासदार या सोलापूरमधून निवडून आलेत आणि त्यांचे जे रास्त मागण्या होत्या त्या रास्त मागण्या अद्याप पूर्ण झाली नसल्याची ही खंत आज काही लोकांनी लोकप्रधानच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. आपण पाहत आहात लोकप्रधान न्यूज नेटवर्क. कॅमेरामॅन अजीम शेख, मी अल्ताफ शेख. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस,
स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर.